सूचना देतोय उतेकर वानवली टीमच्या खेळाडूंना। सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपल्याला टी शर्टचं अनावरण करायचं आहे। उतेकर वानवली टीमचे जे खेळाडू आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या। ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण टी शर्टचं अनावरण देखील करणार आहोत, याची नोंद घ्या। खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थ्रो केलाय नॉन स्ट्राईक एंडवरती आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळते। 2 धावा स्कोर कार्डवरती लागलेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक सूरजने आतापर्यंत चांगलं हाताळलेलं आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे आवळण टीमच्या फलंदाजांना। 41 धावांचं लक्ष्य आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं आवळण टीमला महत्त्वाचं राहील। खोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा अगदी मिड ऑन रिझन मध्ये खेळलाय, त्याच्या हातामध्ये बॉल विसवल्यानंतर डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते। खरं तर आतापर्यंत सूरजने चांगली गोलंदाजी केली, पाठीमागच्या मॅच मध्ये देखील, याही मॅच मध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबवलेत, बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, डीप पॉइंट रिझन सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून चाललाय। टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा, आलाय चौकार, आया मौका, मौके पे लगा दिया चौका। फलंदाज विशालच्या बॅट मधून आलाय दादागिरी दाखवणारा हा धमाकेदार चौकार। 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत। सूरज वरती आता हल्ला बॉल चढवलाय, हा बॉल खूप चांगला टाकलाय, पुन्हा एकदा कॅचची संधी, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, बॉल निघून चाललाय। डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळाल्या जातील। पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा सजवलेल्या आहेत। 41 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती सजवलेल्या आहेत। आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 33 धावा। 18 बॉल 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये। पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आली नाहीये, 8 धावा आलेत। सूरजने पहिल्याच बॉलवरती संधी प्राप्त केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी संधीचं सोनं केलं नाहीये आणि म्हणूनच एक जीवनदान मिळालं अर्थातच विशालला, परंतु आता त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय। म्हणजे एखाद्या कॅचचा उपद्रव्य तुम्हाला मोठ्या पटक्यांमध्ये सोसावा लागतो आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये। ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज श्रीनाथ आलेत। पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं, आता क्षेत्ररक्षण करत असताना जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे निर्बंध होते ते निर्बंध आता पूर्णपणे हटवलेत आणि 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतोय। 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 6 खेळाडू पाहायला मिळतील 30 सर्कलच्या बाहेर, तर आतमध्ये 5। खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल धाव प्राप्त झाले। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती। आता येणारे बॉल 17 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता। मॅच दोन्ही इकडे अजूनही 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय। जितना बडा संघर्ष जित उतनी शानदार होते असं म्हटलं जातं। संघर्षाने भरलेली मॅच आहे आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतो, संघर्ष प्रत्येकाला हा करावाच लागतो। याही मॅच मध्ये दोन्ही टीम्सला संघर्ष हा करावाच लागतोय। येणारे बॉल 17 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 32 धावा आवळण टीमला। पुढचा बॉल श्रीनाथ घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने, टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझन मध्ये, कॅचची संधी नाही झाली परंतु रनआउटची संधी होती आणि चुकी होते। क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही, एकारी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं गेलंय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या। दिवसा ढवळ्यात चोरलेली ही धाव आहे, चिकी धाव पूर्ण झाले। धावफलकावरती धावा आहेत 11 धावा आणि खरं तर कालच्या दिवसापासून गुणलेखकाची भूमिका अगदी प्रामाणिकपणे उतेकर वानवली गावचे सुपुत्र आकाश उतेकर करतायत। फक्त जेवण करण्यासाठी ते आपल्या जागेवरून उठतायत फक्त, नाहीतर गुणलेखाची भूमिका प्रामाणिकपणे कोण करतंय ना तर आकाश उतेकर। जे टीमने आपल्या खांद्यावरती एक काम दिलंय ते जबाबदारीने मी पार पाडेन आणि तेही प्रामाणिकपणे, आणि म्हणूनच आकाश उतेकर अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत, त्यांचंही कौतुक करावं लागेल। पुढचा बॉल
बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, गॅप मधून बॉलला पाठवलाय सीमारशीच्या पलीकडे, जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय फलंदाज विशाल मानेच्या बॅट मधून. धमाकेदार अप्रतिम क्वालिटी चौकार. काय फटका त्याने सजवलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. पुस्तकी फटका खेळला होता. मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका विशाल मानेच्या बॅट मधून आलाय. धावफलकाला आकार. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 18 धावसंख्येवरती. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावसंख्येवरती आहेत आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव ऍड देखील केलेत. धावचीची संधी प्राप्त झाली. घाई करण्याची गरज होती का? अति घाई संकटात नेही. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सोळा धावा धावफलकावरती लागलेली आहेत. माफी असावी परंतु आता समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल आहेत 15 बॉल मध्ये. अजूनही 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 बॉल 25 धावांची आवश्यकता. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच आहे. मॅच दोन्ही संघ सोडायला तयार नाहीयेत. ऑन साइडला हा फटका खेळलाय. एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावेमध्ये केलंय. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा नाहीये. चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेत आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 19 धावसंख्येवरती. गुणलेखक मध्ये आम्ही थोडंसं करेक्शन करतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पण क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला ना की लगोलग दुसरी धाव घेतली जाते आणि दुसरी धाव ही तुम्हाला घ्यावीच लागते. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता ही दाखवावीच लागते. कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हरली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप मोलाचं महत्व आहे आणि तीच दुसरी धाव लगोलग दोन्ही बॅटरने पूर्ण केले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 22 धावा. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मी विनंती करतोय श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर या टीम मधील खेळाडूंना की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपल्याला जी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेली आहेत माननीय श्री विनोददादा चौधरी नवी मुंबई यांच्या माध्यमातून त्या टी शर्टचं आपण अनावरण करणार आहोत. त्यामुळे उत्तेकर वानवली टीमच्या सर्व खेळाडूंना आम्ही पुनर्ष एकदा विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि उपस्थित राहावं अशा मी आपणास विनंती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही साइडने मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा केलाच जातोय आणि करावाच लागणार. 12 बॉल 22 धावा. 50-50 मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल. परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला आणि इथे बॉल यॉर्करच्या बॉलवरती फक्त प्लेसमेंट दिले. सिंगल धाव प्राप्त झाले. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 21 धावा. हे समीकरण आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी जर आपण पाहिली तर तोला मोलाची आहे. दोन्ही संघांचं पारडा अगदी समतोल आहे. परंतु इथून जो चांगला खेळ करेल ना तो जिंकेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. खूप चांगला बॉल त्यांनी हाताळलाय आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता. हिम्मत आहे तो किंमत आहे. हिमतीच्या जोरावरती तुम्हाला खेळावंच लागेल. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. स्टेट ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. तिथे एकच मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि पहा इथे अजूनही समीकरणामध्ये आता बदल होतोय. येणारे बॉल 9 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. आता इथून पुढे 20 धावा. एखादा मोठा फटकाला ना मॅच मध्ये कमबॅक होईल. फुलटॉसचा बॉल. कॅचची संधी. विकेट किपरने एक जबरदस्त कॅच पकडले. आणखीन एक मोठा मासा गळाला लागलाय. विकेटचं पतन होत असताना आवळण टीमला लागलाय तो मोठा धक्का. विकेटचं पतन. फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी विकेट मिळवले.
यश गोलंदाजाने छोटा पॅक बडा धमाका, उंची जास्त कमी आहे परंतु मूर्ती आणि कीर्ती त्याची महान देखील आहे. जबरदस्त बॉलिंग त्यांनी केला आहे. लोअर फुल टॉस ठेवला होता. बॅटची इनर एज लागली. विकेट किपरनं आपलं काम चोखपणे बजावलंय. विकेटचं पतन झालंय आणि आवळण टीमला धक्का लागलाय. आता येणारे बॉल 8 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 20 धावा. हे 2 बॉल आहेत ना ते निर्णायक बॉल आहेत दोन्ही टीमसाठी. या 2 बॉलवरती जर मोठे फटके आले तर मॅच सोपी होईल आवळण टीमला, परंतु ह्या 2 बॉलवरती दोन्ही बॉल डॉट आले किंवा विकेट्स आली तर ही मॅच होईल सोपी आदर्श क्रिकेट क्लब घावरी टीमला. म्हणून हे 2 बॉल निर्णायक बॉल आहेत. पुढचा बॉल यश घेऊन निघालाय ओव्हर द विकेटने. याला बिग हिट केलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल. लांबी कमी होती डीप मिड विकेट रिजन मध्ये. तुषार नावाचं वादळ अगदी उभं होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखीन एक चांगली कॅच तुषारने पकडले. विकेटचं पतन झालंय. फलंदाज आणखीन एक कोसळलाय. आणखीन एक मोठा धक्का लागलाय आवळण टीमला. फलंदाज OUT आउट. आता येणारे बॉल 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत असते त्यालाच किंमत मिळत असते. आता हिमतीच्या जोरावरती हा सामना खेळावा लागेल. येणारे बॉल आहेत 7 धावा बनवायच्या आहेत 20 विजयासाठी. हा बॉल निर्णायक आहे. एक मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण अगदी सोपं होईल, परंतु एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. यश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. शेवटचा बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. काव कॉर्नर रिजन भेदून तोडून फोडून बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. संघर्षाचा षटकार आणि या षटकाराने मी म्हणेन आता समीकरण सोपं झालंय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. मी म्हटलं होतं धाडस केल्याशिवाय किंमत मिळत नाही आणि शेवटच्या बॉलवरती धाडस केलंय फलंदाज सोहमने आणि त्याच्या बॅट मधून आलाय कुशल मोमेंट वरती षटकार आणि त्या षटकारानं मात्र आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आले. सोहमनं मात्र या मॅच मध्ये रंग भरलेत. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि या मॅच मध्ये षटकार ठोकल्यानंतर सोहमने या मॅच मध्ये रंग देखील भरलेत. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. आता घावरी टीमला देखील खऱ्या अर्थानं टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय, परंतु आता इथून पुढे 6 बॉल मध्ये 14 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अनुभवी खेळाडू गोलंदाजाला प्राचारण केलंय राजेश. आज मात्र या खेळाडूला 6 बॉल मध्ये 14 धावांचा बचाव करावा लागेल, परंतु स्ट्राईक केंद्रवरती फलंदाज आहेत विशाल माने जे सलामीला आलेले आहेत. ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेत. 6 बॉल 14चा थरार. पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल ठेवला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये उडाला. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. आलाय विशाल मानेच्या बॅट मधून तडाखेबंद पॉवरफुल चौकार. काय फटका सजवलाय लाजवाब अप्रतिम. पहिल्याच बॉलवरचं स्वागत अगदी दिमागदार पद्धतीने केलंय आणि समीकरण आता पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल आहेत 5 मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 10 धावा. 5 बॉल 10 धावांचं हे समीकरण आहे. असं म्हटलं जाताना स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे तर मेहनत करावीच लागेल. आणखीन एक बिग हिट केलाय. उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक तुषार डाऊन दी बॉल. स्टाईलने कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. ही चुकी मोठी चुकी आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. आतापर्यंत त्या ठिकाणी तुषार सकमाळने 3 ते 4 कॅचेस पकडलेत, परंतु मोक्याच्या क्षणी महत्वाच्या क्षणी तुषारच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. ही कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. ही कॅच पकडली असते ना मॅच 100% त्यांनी पकडले असते. नवीन बॅटर आला असता, थोडासा प्रेशर निर्माण झाला असता, धावा देखील वाचल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. आता येणारे बॉल 4 मध्ये बनवायचे आहेत 8.
आणि हाही बॉल पासून रेख हाताला आहे, परंतु विकेट किपर चुकी करतोय. आता एक धाव मिळाली. आता 3 बॉल 7चा थरार आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचाच आहे आवळण टीमला. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं उजळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो, लोअर फुलटॉसचा बॉल, सिंगल धाव कंप्लीट झाले. आता 2 बॉल 6चा थरार. मॅच अजूनही जिवंत आहे. एकच मोठा फटका खेळायचा आहे आणि तोही सोहमला, कारण या अगोदर त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. आत्मविश्वास त्याचाही वाढलेला आहे, परंतु अजूनही 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे आवळण टीमला. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामे करावी लागतात, त्याच वेळेला प्रगती होत असते. आज टीमची जर प्रगती करायची असेल ना, तर सोहमला 2 बॉलमध्ये एक षटकार ठोकावाच लागेल. 2 बॉल 6चा थरार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती सोहम, उदयमुख खेळाडू. या बॉलला उचललाय, परंतु चेंडू हवेमध्ये खेळला. कॅचची संधी, कॅच ड्रॉप झाला. एक धाव वेगाने पूर्ण केले. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, तो देखील पूर्ण झालाय, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेत, परंतु आता 1 बॉल 4 धाव्यांची गरज. आवळण टीमला आज हिरो बनायचा असेल ना, तर सोहमला हा चौकार खेचून मारावाच लागेल. आता टीम मीटिंग तर बोलवले पुन्हा एकदा गावरी टीमने. गोलंदाजाकडे सर्वजण खेळाडू गेलेत. कशा प्रकारचा शेवटचा बॉल तुला टाकायचा आहे हा कानमंत्र तर दिलायच, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर दोन्ही बॅटर एकत्रित आलेत. विशाल माने एक अनुभवी खेळाडू आहे, सोहम हा एक उदयमुख खेळाडू आहे, आणि विशाल मानेने देखील कानमंत्र सोहमला दिलाच असेल की कशा पद्धतीने तुला हा फटका खेळायचा आहे. दोन्ही संघाच्या टासने अगदी फासफूस 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 होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आता मॅच हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. 1 बॉल 4 ची गरज, आणि हा बॉल पंचांचा इशारा काय येईल. यस बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळते आणि हा सामना जिंकलाय आदर्श क्रिकेट क्लब गावरी या टीमने. अतितटीच्या लढतीमध्ये काटिकी टक्कर, कडवी झुंज, तुंबळ युद्ध पाहायला मिळालंय आणि अखेरकार बाजी मारली ती आदर्श क्रिकेट क्लब गावरी या टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम आवळण संघ, तुम्ही देखील चांगला संघर्ष केला, तुमच्याही संघर्षाला सलाम आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज यांना आपण देतोय. बॉलिंग करत असताना पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु बॅटिंग करत असताना एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. ऑलराऊंडर खेळाडूचा आपण करूया गुणगौरव. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देऊया. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, परंतु तिथे मॅच रंगली जाईल. तत्पूर्वी आपण टी शर्टचं देखील अनावरण करत आहोत आणि मायक्रोफोनवरती येतील निलेशजी मर्टेकर सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. त्याचबरोबर आपण आता उतेकर वानवली या गावचा जो क्रिकेट संघ आहे, श्री उतेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर, या टीमच्या जर्सीचं या ठिकाणी आपण अनावरण करत आहोत. आणि ज्यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट स्पॉन्सरशिप मिळालेली आहे त्यांचे या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार मानूया. श्री विनोददादा चौधरी नबी मुंबई यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि ही ती जर्सी आहे 1 गाव 11ची, जो श्री उतेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर संघ इथून पुढे आता अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये ही जर्सी घालून खेळणार आहे. त्यांची नवीन जर्सी आहे या वर्षीची, आणि त्या जर्सीचं या ठिकाणी अनावरण होत आहे. प्रत्येकाने ती जर्सी हातामध्ये घेतलेली आहे. फ्रंट सप्लिमेशन, बॅकला तुम्हाला जर पाहायला मिळत आहे ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचं नाव आहे, आणि प्रत्येक खेळाडूचं नाव तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतं. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर ही जी जर्सी आहे त्या जर्सीमध्ये या गावचं जे ग्रामदैवत आहे श्री उत्तेश्वर आणि त्यांची प्रतिमा आणि
उत्तेकर वानवली क्रिकेट संघाचा लोगो आहे, असं संयुक्त तुम्हाला हा लोगो पाहायला मिळतोय. येल्लो कलरची ही जर्सी आहे, सप्लिमेशन तुम्हाला चांगलं पाहायला मिळते. नेव्ही ब्लू आणि येल्लोचं एक चांगलं कॉम्बिनेशन या जर्सीचं तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथून पुढे आता येणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर हा संघ ही जर्सी घालून खेळणार आहे. त्या जर्सीचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. आपण थँक्यू म्हणूया, आभार मानूया श्री विनोददादा चौधरी नबी मुंबई यांचं, ज्यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट सौजन्य मिळालेलं आहे. आणि यानंतरच्या मॅचकडे वळूयात. चला दोन्ही संघ सामना सुरू करा. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो, कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा, सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना आतापर्यंत आपण ऐकलत. यानंतरची मॅच आहे क गटातून पहिला सामना. एका बाजूला गावडोशी KCC 11 आणि त्यांच्या विरुद्ध बिरवाडी. गावडोशी KCC 11 ने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टीम बिरवाडीला आमंत्रित केलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. त्याचबरोबर गंगाराव भाऊ मोरे यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यांना विनंती आहे, जे खरोशी गावचे क्रिकेटर आहेत त्यांचा सन्मान ठिकाणी आपण करत आहोत. सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करूया. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. सूरजला हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करतो. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. त्याचबरोबर गंगाराव भाऊ मोरे यांचा सन्मान आपण ठिकाणी करत आहोत. गंगाराम यांचा आपण सन्मान करतो. त्यांना विनंती आहे या. खरोशी गावचे क्रिकेटर आहेत त्यांचा सन्मान ठिकाणी आपण करूया. सूरजला या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. सूरजने खेळ चांगला केलेला आहे आणि त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला दोन्ही संघ सामना सुरू करा. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे आले का? टीम बिरवाडी आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. सतीश सकपाळ आणि प्रमोद सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. ही स्ट्रायकर जोडी आहे गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या षटकासाठी टीम बिरवाडी पहिल्या षटकासाठी ओम आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत खरोशी गावचे क्रिकेटर गंगाराम मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. गंगाराम दादा मोरे यांच्या या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान आपण करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायचूबदार शाल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. फटका खेळलाय रुबाबदार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. सतीश सकपाळ यांना 4 चौकार. सतीश सकपाळ प्रमोद सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याचबरोबर आपण खरोशी टीमचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपलेही मनपूर्वक आभार. हा बॉल सोडून दिलेला आहे. वेग प्रचंड होता. पंचाने सांगितलं की वाईड आणि +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये जोडल्या जातील. स्कोर बोर्डला पुढे नेलं जाईल. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगती पदावरती आहे. ओम एक युवा वेगवान गोलंदाज आहे. यानंतरची मॅच उत्तेकर वानवली आणि त्यांच्या विरुद्ध पाली. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला झाल्याची आपण नोंद घ्या. थोडासा आता ऑप्शनच्या बाहेर टाकलेला हा बॉल. अंपायर कॉल वाईड आहे, म्हणजे फार खेळण्याच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका बाजूला ओम गोलंदाजी मार्गवरती बिरवाडीचा एक वेगवान गोलंदाज, एक युवा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील. परंतु एका बाजूला एक चांगली सुरुवात टॉस जिंकून बॅटिंग करताना टीम गावडोशी KCC 11. फटका तर खेळला, एक पाय पुढे काढत. बॅकअपला खेळाडू नाहीयेत. हाय बॉल निघाला, सीमा रेषेच्या पलीकडे होईल फरार. याही बॉलच्या पाठीमागे रन्स मिळतील. 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. पॉवर प्ले आता तोडलेला आहे. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये सतीश सकपाळ यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉलवरती 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 2 चौकार आलेले आहेत. एका बाजूला ओमला कमबॅक करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये.
नियंत्रित टप्पा टाकावा लागेल, दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल. षटकातले शेवटचे काही बॉल शेष आहेत. पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावरती टीम बिरवाडीकडून आहे. टॉस जर आपण पाहिला तर दोन्ही संघांच्या मनासारखं टॉसमध्ये घडलं होतं. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही, मोठ्या फटक्यामध्ये नाखुश असतील. या बॉलच्या पाठीमागे पंच काय होतील. 2D आहे, 2 धावा बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. काही ठिकाणी 1D आहे, काही ठिकाणी 2D आहे, याची आपण नोंद घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करताना प्रथमतः आपण चर्चा जर केली ना, टीम गावडोशी KCC 11 या टीमने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. षटकातले शेवटचे काही बॉल. फुल टॉस बॉल स्टिकर एंड वरती घेतलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत, म्हणजे अगदी बॅटवरती आलेला हा बॉल होता. सिंगल मिळाले. षटक क्रमांक 1 मध्ये जर बॅटिंग आपण पाहिली गावडोशी टीमची तर संयमाची पाहायला मिळाली. काही बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. अशा प्रकारचं आतापर्यंतचा खेळ टीम राहिला आहे गावडोशी KCC 11चा. परंतु एका बाजूला पहिल्या विकेटच्या शोधामध्ये संघ आहे बिरवाडी संघ. ओम तय्यार एक युवा खेळाडू आहे बिरवाडीचा. स्विंग अँड मिस, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. निर्धाव बॉलची इथे सांगता होते. आज याच प्रकारची धारदार गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक बॉल हा तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय, म्हणजे पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना टीम गावडोशी KCC या टीमने बनवलेल्या धावा किती आहेत तर पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेल्या धावा आहेत तब्बल 15 धावा धावफलकावरती येत आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडंसं आपण खेळाला स्पीडअप देऊया. दोन्ही संघ आपण घाई करूया. फिल्डिंग लगेच आपण लावा. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण लगेच आका, कारण यानंतर खुलं क्षेत्ररक्षण आहे. टीम बिरवाडी 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि 15 आकड्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करतो की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याचं महत्त्व काय आहे. 15 नोव्हेंबर 1989 गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी क्रिकेट विश्वातला पहिला सामना खेळला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. कराची येथे धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. आणि 15 नोव्हेंबर 1989 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळला होता. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये पहिलाच बॉल निघाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी ताकदीचा केला वापर. टायमिंग केलंय प्रॉपर. बॉल सीमारेषा पार. या डावातला पहिला षटकार. प्रथम ओव्हर नंबर 2 मध्ये टीम बिरवाडीकडून आलेले आहेत या षटकासाठी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात जर धडाकेबाज केली बॅटिंग टीमने. हो भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड. ड्रीम बॉल टाकला, यष्ट्यांचा वेध घेतोय. धक्का क्रमांक पहिला लागला गावडोशी KCC 11 ला. धक्का क्रमांक पहिला लागतोय. भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. हा ड्रीम बॉल आहे, कारण प्रत्येक गोलंदाजाला हा बॉल टाकायला आवडतो जो बॉल यष्ट्यांचा वेध घेतो. आणि तोच बॉल इथे टाकलेला आहे. पहिलं सुयश या ठिकाणी बिरवाडीला प्राप्त करून दिलेलं आहे गोलंदाजी करताना. प्रथम चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करता टीम बिरवाडीसाठी. पहिला बॉल त्यांचा महागडा होता. मनोबल खालावलं नव्हतं तर उंचावलं होतं. आणि त्यानंतरच्या बॉलवरती फलंदाजाला दिला परतीचा इशारा. प्रमोद सकपाळ आणि अश्विन सकपाळ आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या जोडीमध्ये सतीश आले होते, ते माघारी गेले. आता अश्विन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. प्रथम हो चांगलाच बॉल टाकला. एखादी विकेट मिळते काय आणि त्यानंतर एखाद्या गोलंदाजाचा बोलबाला सुरू होतो काय हा प्रखरतेने पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या इथे प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्ड पुढे चाललेला आहे. धावसंख्या आहे टीमची टोटल आतापर्यंत 23 धावा 23. प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेली आहे टीम गावडोशी KCC 11 ने.
सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. पुढील बॉल आता प्रगतीपथावरती प्रथम. वेळेच्या चुकता नाहीये. बॉल पाठीमागच्या बाजूला हाही मार्गस्थ होतोय आणि याही बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न चालवलाय. नॉन सेकंडला फेक केलेली आहे. सिंगल आहे पंच या ठिकाणी कळवतायत. एकच या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये ऍड केली जाईल. षटक क्रमांक 2 मध्ये टीम बिरवाडीने कमबॅक चांगलं केलंय. प्रथमचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जर आपण वगळला तर बाकीची गोलंदाजी प्रथमने चांगली केली आहे. बॉलची फेकी केली जाईल. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावी ते प्राप्त होते. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे जाईल. ट्वेंटी 26 धावा. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आलेली आहे. बॉल इथे डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम गावडोशी KCC 11 ने बनवल्या धावा 26. गडी गमावलेला आहे तो 1. 26 वरती 1 अशी स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम गावडोशी KCC 11 या टीमची. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. चला घाई करा आणि टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे वानवली उतेकर आणि त्यांच्या विरुद्ध पाली. रिपोर्टिंग करा. पाली टीम रिपोर्टिंग करा. ब्लेझर तुम्हाला परिधान करावा लागेल. या चला थोडंसं खेळाला स्पीडअप द्या. टीम बिरवाडी आणि टीम गावडोशी. 26 धावा 26 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलंय? ओव्हर नंबर 3 चा बॉल ऑन साइडला खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावू शकलेला नाहीये. जीवनदान मिळत आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. पाली संघ या ठिकाणी आलेला आहे आणि पाली संघाला विनंती की आपण ब्लेझर घालून थांबा. आणि टीम उतेकर वानवली तुम्ही ब्लेझर घालून थांबा. आपण पाली टीमला ब्लेझर देऊया. आयोजन टीमला विनंती आहे की आपण पाली टीमला आपण ब्लेझर या ठिकाणी प्रदान करा. ऑन साइडला खेळलेला बॉल. खेळाडू आहेत तिकडे, बॉलचं पाठमोरा करतील. इथे या बॉलच्या पाठीमागे तब्बल पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील. ओव्हर नंबर 3 मध्ये टीम बिरवाडी. बॉलर नेम प्लीज. टॅप केलाय. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया बाजीराव पवार, निलेश शिंदे यांना विनंती आहे. या आपल्या शुभास या ठिकाणी टॉस होणार आहे आणि त्याचबरोबर श्री धोंडीराम मनाजी उतेकर यांच्या शुभास्य हा टॉस होणार आहे. हे ग्रामस्थ आहेत उतेकर वानवलीचे. त्यांच्या शुभास्य हा टॉस केला जाईल. गोलंदाज सुमित आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये या षटकासाठी सुमित आले होते आणि सुमित यांनी या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहे. तब्बल 5 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले. चला थोडीशी घाई करा. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक. बॉल निघाला सीमा रेषेच्या. कारण क्षेत्ररक्षक
सीमारेषेलगत उभे होते, कॅच पकडताना ते पाठीमागे गेलेले आहेत. फक्त आता बाउंड्री लाईनचं उल्लंघन झालंय का हे पाहावं लागेल. आणि हो, पंचांनी कळवलेलं आहे की हा षटकार आहे. बॅकफुटचा पंच आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही, अंदाज बांधू शकले नाहीत. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्ड पुढे सरसावते जाऊन पोहोचलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेला धावा 39, 39 धावा धावफलकावरती येत आहेत. चला, यानंतर टॉससाठी ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या गावचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध पालित संघ खेळणार आहे या मॅचमध्ये. उर्वरित शेवटचे काही बॉल आता या डावातले शेष आहेत. आपण यानंतर पुढील टॉसकडे वळणार आहोत. थोडीशी घाई करा. टीम बिरवाडी खेळाला स्पीडअप द्या आपण. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार, षटकार. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? आणि हो आले, पकडले कॅच. विकेटचं पतन. टीम गावडूशीला आणखीन एक धक्का लागलेला आहे. टॉस साठी यानंतर आपण वळणार आहोत. मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. पाली आणि त्यांच्या विरुद्ध उतेकर वानवली असा होणार यानंतरचा टॉस आहे. पाली संघ देखील या ठिकाणी वेळेमध्ये आलेला आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. अमोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये गावडोशी KCC 11 ने केले आक्रमण. चढवलाय भीषण हल्ला. हो, इथे बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या या बॉलवरती धाव इथे प्राप्त होणार नाही. आणि पहिल्या डावामध्ये आतापर्यंत बॅटिंग करताना किती बनवलेले आहेत? 53 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. चला, थोडीशी आपण घाई करूया. आणि पहिला डाव संपलेला आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. 54 बनवायच्या आहेत परंतु पॅनल्टीच्या धावा आपण यानंतर ऍड करूया. परंतु तत्पूर्वी आपण करूया टॉस. थँक्यू सो मच. आणि टॉस आहे दोन टीमच्या दरम्यान. वानवली उतेकर विपक्ष पाली या दोन टीमच्या दरम्यान हा टॉस आहे. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय आमचे गुरुवर या आकडे तज्ञ निलेश चिमर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. चला, टॉससाठी या. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत आदरणीय श्री धोंडीराम मानाजी उतेकर साहेब, त्याचबरोबर बाजीराव दादा पवार साहेब, निलेश दादा शिंदे साहेब आणि सचिन दादा उतेकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत.
टॉस आहे दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे वानवली उतेकर स्वतः आयोजक, त्यांच्या विरुद्ध आहे पाली, आणि या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. कोयना सोलशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उतेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर आयोजित श्री उतेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, आणि दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. एका बाजूला टीम आहे उतेकर वानवली स्वतः आयोजक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला टीम जर आपण पाहिली तर अर्थातच टीम आहे पाली. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया, आणि कॉइन स्पिन करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय श्री धोंडीराम दादा यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? उतेकर वानवली टीमचे कॅप्टन सतीश कॉल करतील. कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्येच असताना छापा असा कॉल केलेला आहे, परंतु आलेला आहे काटा. टॉस जिंकलाय पाली टीमने. पाली टीम प्रथमतः अभिनंदन तुमचा, टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ स्वतः आयोजक आहेत, चांगलं आयोजन त्यांनी केलंय, त्यांच्याच आयोजनामध्ये ती टीम खेळते. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? कमीत कमी 10. आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? उतेश्वर वानवली गावचं ग्रामदैवत उतेश्वर, आणि त्या ग्रामदैवताच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली. आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळ. थँक्यू सो मच. उतेकर वानवली, आज तुम्ही स्वतःच्याच आयोजनामध्ये बॅटिंग करणार आहात. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच दादा. खरं तर आज उतेश्वर वानवली गावची ही क्रिकेटची स्पर्धा आहे, आणि आपल्या स्वतःच्या ग्रामदैवताच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केलीत. कशा प्रकारच्या भावना आहेत उतेकर वानवली गावाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? ह्या स्पर्धा खूप छान आहेत. हा तिसरा प्रभाव आहे आणि ह्याच्या पुढे नेहमी चालत राहावे. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर धोंडीराम दादा यांना मी विनंती करेन आपणही 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. हे ग्राउंड फार उत्तम चांगलं आहे आणि आमची टीम जास्तीत जास्त धावा करेल याचा ते प्रयत्न करतील. आमच्या क्रिकेट टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्व खेळाडूंना आणि सर्व टीम्सला देखील त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं, क्रिकेटचा आनंद घ्यावा. तत्पूर्वी टॉस का बॉस या कक्षामध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे पाली टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय उतेकर वानवली या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. ऐकूया आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेशजी मर्टेकर सर यांच्या वाणीतून दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही श्री उतेश्वर चषकाचा थराराचा अनुभव तुम्ही निश्चितपणे घ्या. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया निलेशजी मर्टेकर सर यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पुढे सरसावत खेळला होता. ऑन साईडला बॅकअपसाठी खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धावा येतील. दोन्ही संघांपर्यंत आपण ही सूचना पोचवूया. पॅनल्टी नाही याची आपण नोंद घ्या. त्यामुळे जे मूळ टार्गेट आहे तेच राहील. 53 बनवलेले आहेत बॅटिंग करताना टीम. गावडोशी KCC 11ने बिरवाडीला बनवायचे 54 असे या ठिकाणी आयोजन समितीने आमच्यापर्यंत कळवलेलं आहे. याची आपण नोंद घ्या. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला बिरवाडीचे ऋषी आणि त्यांच्या सोबतीला प्रल्हाद. प्रथम आणि ऋषी ही जोडी आहे. षटक क्रमांक 1 मध्ये प्रतीक. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय समोरच्या बाजूला. बॉल एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. या डावातला या 54 धावसंख्येला प्रति उत्तर देणारा हा चौकार. बॉल सीमारेषा पार. या धावसंख्येचा डोलारा सांभाळताना तुम्हाला याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल, परंतु पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे या बॉलवरती मोठा टोला आलाय. बॉल पाठवला सीमारेषा पार. आपटलेला बॉल, हाई बॉल हवेत उभा राहिलाय. मिस हिट आहे. मिड ऑन बॉलच्या खाली झेल निसटलेला आहे. या प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. ही संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये. एक साधा सोपा झेल इथे सुटलेला आहे. हाच क्रिकेटचा खेळ आहे ना.
एखादा कठीण झेल क्षेत्ररक्षक अगदी सोप्या पद्धतीने पकडतात, एखादा सोपा झेल हातामधून निसटतो, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. बॉलर तयार. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाही. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये आता हा कॅच पकडलाय, फलंदाजाने डोक्याला हात लावलाय, कारण ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायला गेले, फटका फसला. निराश, हताश होऊन जड पावलांनी फलंदाज माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम बिरवाडीला. सुमित मैदानाच्या आतमध्ये बिरवाडी संघाकडे आपण जर पाहिलं ना तर यंग खेळाडू तुम्हाला या टीममध्ये जास्तीचे पाहायला मिळतील. सुमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 3 वरती. पार्टनरशिप हा फार महत्त्वाचा घटक आहे. महाविश असो किंवा क्रिकेट, इथे पार्टनरशिपच हवी आहे टीम बिरवाडीला आणि ती उभी करावी लागेल. बॉलर प्रतीक तयार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हाही फटका हवेत खेळलाय. कव्हर्सला खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक दुसरा टीम बिरवाडीला. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील गोलंदाज. शेवटचा बॉल प्रतीकचा बाकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिली हॅट्रिक मॅन फ्रॉम पाकिस्तान जलाल उद्दीन यांनी टिपली होती. टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा. IPLची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी. परंतु उतेकर वानवली गावच्या क्रिकेट स्पर्धेची पहिली हॅट्रिक कोण घेणार? संधी आली आहे गावडोशी गावाला. चला फलंदाज धावत या. तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही हॅट्रिकचा बॉल फेस करण्यासाठी. सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. हॅट्रिकचा बॉल फेस करतील. प्रति गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगली गोलंदाजी. एक बॉल जर आपण त्यांचा वगळला तर बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगली केलेली आहे. या षटकातला शेवटचा आणि हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती. डावकुरे आताचा फलंदाज सूरज तयार. चला थोडीशी आपण घाई करा. खेळाला आपण थोडंसं स्पीडअप द्या. कट करण्याचा प्रयत्न. इथे या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा प्राप्त होतील. 2D आहे या ठिकाणी. गोशांकित क्षेत्र आहे 2 धावांचं. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. हॅट्रिकचा बॉल संयमाने सूरज यांनी खेळून काढला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचं प्रतिउत्तर देताना 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये इथून पुढे विजयासाठी आता किती बनवायचे आहेत हे धावसंख्येचं गुणोत्तर आपण दोन्ही संघांसाठी नव्याने मांडूया. 45 बनवायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट कितीचा आहे तर तो आहे 15चा आणि करंट आहे तो आत्तापर्यंत 9चा. त्यामुळे इथून पुढे आता या गोष्टींचा प्रखरतेने विचार करावा लागेल. चला थोडीशी घाई करा. खेळाला थोडंसं स्पीडअप द्या. ओव्हर नंबर आता 2ला सुरुवात होईल आणि गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. बॉलर तयार. अश्विन सकपाळ यांचा हा बॉल. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होते. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे अश्विन सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. यावेळेला या बॉलवरती आक्रमण केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु हा झेल त्यांना पकडता आलेला नाहीये. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला प्रखरतेने आज पकडाव्या लागतील कारण जिथे तुम्हाला 54 धावसंख्येचा बचाव करताना विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जीवनदान मिळालेलं आहे. डावकुरे आताचा फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आज जे मोठे फटके सूरज खेळतायत ना त्याच्यामध्ये पूर्णत्व आणावं लागेल. एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बॅकफूटवरती गेले त्यानंतर बॅकलिफ्टचा वापर केलाय, बॉल पाठवलाय डीप कव्हरला, सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलाय. दिलासा देणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सूरज यांच्या बॅटमधून आलेला आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही मेहनत घेताना
तर त्या क्षेत्रामध्ये यश एक दिवस तुम्हाला निश्चित मिळतं. त्यासाठी करावे लागतात ते प्रयत्न आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज सूरज करतायत. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळत नाहीये. बॉल आलाय तो डॉट. निर्धाव बॉलची सांगता होतीये. चला दोन्ही संघ थोडीशी घाई करा. आडव्या बॅटने प्रहार समोर केलाय. खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी होतीये. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सतरा धावा, 54चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये जी काय बॅटिंग सुरू आहे ते आता टॉप गिअरमध्ये करावी लागेल. या षटकातला शेवटचा बॉल आहे. पायांचा वापर केला, पुढे गेले, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव आता मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि बिरवाडीने आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा 17. आता विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा, त्या बाकी आहेत 37. म्हणजे इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 18 धावा तरी बनवाव्या लागतील. 5 ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे त्या संघाला खेळाडू कक्ष चॉईस करण्याचा अधिकार आहे, याची आपण नोंद घ्या. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायच्या आहेत धावा 37. हे समीकरण बाकी आहे, त्याच्यामुळे आता गिअर बदलावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना विजयाचा घाट जर पार करायचा आहे तर आता पहिल्या आणि दुसऱ्या गिअरमध्ये बॅटिंग करून चालणार नाही. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. सतीश सकपाळ ओव्हर नंबर 3 साठी ऑलराऊंडर खेळाडू बॅटिंग मध्ये. सूरज तयार. हो, चांगलाच बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे कोणतीही मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. धावा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 37ची गरज आहे आणि आता उशीर होईल. पायांचा वापर करत पुढे आले. खोलवर टप्प्याचा बॉल. स्ट्रायकर रेडला फेक केली. सिंगलच मिळेल. 36 बनवायचे आहेत. 10च बॉल बाकी आहेत. 10 बॉल मध्ये 6 बाहेर मारायचे आहेत. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 36. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला खेळलेला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर ओ काय फिल्डिंग केलीये, काय क्षेत्ररक्षण केलंय संघासाठी. धावा वाचवलेल्या आहेत. हे गावाकराचं क्रिकेट आहे. हे गावाच्या नावासाठीच खेळलं जातं आणि इथे पहा काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता बॅकफूट वरती गेले. स्टिकर एंड वरती घेतलेला बॉल आणि पुन्हा एकदा झेल निसटलेला आहे. बॉलर पुन्हा तयार, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगली चमक दाखवावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. बॉलर तयार. फटका फसलाय. खेळाडू पॉइंटला बॉलच्या खाली. आता करणार नाही कोणती चुकी. मोठा धक्का टीम बिरवाडीला. समीकरणामधला आता अंतर वाढत चाललेलं आहे. टीम बिरवाडीला आणखीन एक धक्का लागलेला आहे. यानंतरची मॅच पाली आणि त्यांच्या विरुद्ध उत्तेकर वानवली. दोन्ही संघ आपण तयार राहा. खेळाडू कक्ष आपण दोन्ही संघांना विनंती करूया की स्वीकारा आणि जसा हा डाव संपेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आहे. आता या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. आक्रमणाशिवाय आता पर्याय उरलेला नाही. ओ तिखट यॉर्कर टाकलेला आहे. टो क्रशर यॉर्कर टाकलेला आहे. 3 षटकांचा आता या ठिकाणी खेळ संपलेला आहे आणि 54 धावांचं प्रति उत्तर देताना टीम बिरवाडीने किती बनवलेले आहेत?
21 धावा, म्हणजे इथून पुढे 33 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. या मॅच मध्ये फक्त लढावं लागेल. 6 बॉल 33. असं म्हणतात जहा कोशिशों का कद बडा होता है वहा नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच काय मित्रांनो, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि ते झुकवता येईल का याचाच प्रयत्न बिरवाडीला करावा लागेल. अमित सकपाळ सोडून दिलाय बॉल, वाईड आहे. 32 धावांची गरज. येणारे बॉल 6 बॉल 32 ची गरज. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. इथे या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळेल का, तर हा बॉल इथे डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये त्याच्यामुळे आता ओके हा वाईड बॉल आलेला आहे. त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 31 धावांची इथून पुढे आता गरज आहे. 33 धावांची गरज होती. तब्बल धावसंख्या 23. बॉलर तयार. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. लॉंग ऑनला खेळाडू बॉलच्या खाली. केली नाहीये कोणती चुकी. पटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, यावं लागते माघारी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आता 5 बॉल 31 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. आता हा सामना आता थोडासा दूर चाललेला आहे टीम बिरवाडी पासून. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असणार आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला फक्त या बॉलला दिशा दिली आहे. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आणि अखेरकार समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार. परंतु आता या सर्व गोष्टींना उशीर झालेला आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द आपण करूया. आता शेवटच्या काही बॉलचं केस शिल्लक आहे. ऑन साइडला खेळलेला बॉल. बॅकअप साठी खेळाडू आहेत आणि कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे घेतलेली नाही. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. फटका चांगला आहे. फक्त या बॉलच्या पाठीमागे मोहर लागेल ना ती फक्त 2 धावांची आहे आणि जवळजवळ सामना संपलेला आहे. हार्डलक टीम बिरवाडी आणि सामना जिंकलेला आहे. टीम गावडोशी KCC 11 ने प्लेयर ऑफ द मॅच आहे सतीश सकपाळिया. प्लेयर ऑफ द मॅच सतीश सकपाळ यांना आपण हा पुरस्कार देऊया आणि त्यांना विनंती आहे याने आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा आणि त्याचबरोबर बिरवाडी या टीमला आपण सन्मानचिन्ह प्रदान करूया. टीम बिरवाडी या.